तथाकथित भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. 4 वर्ष 5 महिने त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष या पदावर होत्या. पण आता त्यांनी राजीनामा दिल्यानं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. त्यामुळे या पदावर अध्यक्ष म्हणून आता सरकारकडून कोणाला संधी दिली जाणार हे पाहावं लागेल. मात्र रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडल्यानं कधी नव्हे तो राज्य महिला आयोग पुन्हा एकदा चर्चेत आला असून महिला आयोग कधी स्थापन झाला, त्याचप्रमाणे आयोगाच्या अध्यक्षांची निवड कशी होते आणि कार्यकाळ किती वर्ष असतो, अध्यक्ष सोडून आणखी कोण कोण सदस्य असतात, महिला आयोगाचं नक्की काम काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या पक्षाचं सरकार त्या पक्षाकडे लगेच अध्यक्षपद का जात नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि राज्य महिला आयोगाविषयी सगळं काही जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. सगळ्यात आधी बघू महिला आयोगाची स्थापना का झाली आणि कधी झाली. देशात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराबद्दल अनेक कायदे आहेत, पण तरी सुद्धा कायद्यापासून अनेक जण पळवाटा काढतात. त्यामुळे फक्त कायदा करून होणार नाही हे लक्षात घेऊन भारतीय संसदेने महिलांच्या घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशानं भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15 आणि 16 अन्वये स्त्रियांच्या संबंधित हमी देण्यास आलेले मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्यासाठी आणि स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरता राज्यघटनेतील कलम 38, 39, 39 अ व 42 मध्ये अंतर्भूत केलेली राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे अंमलात आणण्यासाठी 31 जानेवारी 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोग या स्वायत्त वैधानिक संस्थेची स्थापना करण्यात आली होती. यावेळी केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 25 जानेवारी 1993 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 15 अंतर्गत करण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्र हे राज्य महिला आयोग स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे. महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, त्याचप्रमाणे महिलांची समाजातील स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी हा महिला आयोग काम करतो. आता बघू राज्य महिला आयोगात कोण कोण असतं. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारं राज्य महिला आयोग हे एक मंडळ असून महिला आयोगात अध्यक्षांचा समावेश असतो. त्यासोबतच 6 अशासकीय सदस्य, 1 सदस्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. यासोबतच महिला आयोगासाठी सरकारनं 35 कर्मचाऱ्यांची पदं मंजूर केली आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आता बघू राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची निवड कशी होते आणि पदाचा कार्यकाळ किती वर्ष असतो. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्य सरकारद्वारे केली जाते, कारण हे एक वैधानिक पद असल्यामुळे महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या किंवा कायद्याचा किंवा सामाजिक क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तीची सामान्यतः 3 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. तसेच महिला आयोगाच्या सदस्यांची निवड सुद्धा राज्य सरकारकडून केली जाते, पण सरकारकडून पक्षातील महिला नेत्याला संबंधित पदावर बसवण्याचे संकेत महाराष्ट्रात दिसून येतात. आता बघू महिला आयोगाच्या अध्यक्ष अथवा सदस्यांना पदावरून कधी काढलं जातं, याबाबत नियम काय आहेत. राज्य सरकारला अध्यक्ष पदावरील अथवा सदस्य पदावरील व्यक्तीला पदावरून काढण्यासाठी काही नियम व अटी आहेत. या अटींची पूर्तता झाल्यावर त्या व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. या नियमानुसार पुढील कारणं असतील तर पदावरून दूर केलं जातं. यामध्ये राज्य शासनाच्या मते ज्यात नैतिक अधपतनाचा संबंध असेल अथवा अपराधीसाठी ती व्यक्ती दोषी आढळल्यास किंवा त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात आली असेल, तसेच ती व्यक्ती मनोरुग्ण असेल व सक्षम न्यायालयाने तसे जाहीर केलेले असेल, तसेच ती व्यक्ती कार्य करण्यास नकार देत असेल किंवा कार्य करण्यास असमर्थ ठरली असेल किंवा ती व्यक्ती आयोगाकडून अनुपस्थितीची परवानगी न घेता आयोगाच्या लागोपाठ झालेल्या सलग 3 बैठकांकरता जर गैरहजर राहिली असेल आणि राज्य शासनाच्या मते त्या व्यक्तीला पदावर ठेवणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हानिकारक ठरेल आणि यामुळे जर अध्यक्ष किंवा सदस्य यांनी पदाचा दुरुपयोग केला असेल किंवा अध्यक्ष अथवा सदस्य पदावर राहण्यास अन्य प्रकारे अपात्र किंवा अयोग्य ठरत असतील तर राज्य सरकार महिला आयोगाच्या अध्यक्ष अथवा सदस्याला पदावरून दूर करू शकतात. पण कोणत्याही व्यक्तीला त्या बाबतीत तिचं म्हणणं मांडण्याची संधी दिल्याशिवाय पदावरून दूर करता येत नाही. पण राजीनामा देण्याचं निश्चित झालं की अध्यक्ष किंवा इतर अशासकीय सदस्यांना कोणत्याही वेळी राज्य सरकारला संबोधून अध्यक्ष पदाचा किंवा सदस्य पदाचा लेखी राजीनामा द्यावा लागतो. आता बघू रुपाली चाकणकर यांनी किती काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर काम केलं आणि राजीनामा देताना कोणता नियम पाळला. तर रुपाली चाकणकर यांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात 19 ऑक्टोबर 2021 या दिवशी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
आणि 20 मार्च 2026 पर्यंत त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. म्हणजेच 4 वर्ष, 5 महिने आणि 1 दिवस त्या पदावर होत्या. खरं तर रुपाली चाकणकर यांनी 3 वर्षापेक्षा जास्त काळ अध्यक्षपद भूषवलं आहे. याचं कारण म्हणजे जून 2022 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचं पद जाणार अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पण जुलै 2023 मध्ये अजित पवार हेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सामील झाल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदावर कायम ठेवलं गेलं. पुढे 2024 ला पुन्हा महायुती सरकार सत्तेत आलं आणि अजित पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवली. पण सध्या चर्चेत असणाऱ्या अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. कारण चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले आणि त्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे सार्वजनिक हित आणि पदाचा गैरवापर या नियमानुसार सरकारने राजीनामा मागितला होता. पण रुपाली चाकणकर यांनी मात्र स्वतःची बाजू मांडताना मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात वैयक्तिक कारणामुळे आणि स्वइच्छेने सदर पदाचा राजीनामा देत आहे असं नमूद केलं आहे. आता बघू रुपाली चाकणकर यांच्यानंतर सरकार लगेच अध्यक्षपद नेमू शकतं का? तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर ऑक्टोबर 2021 मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष होण्याआधी महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. कारण 4 फेब्रुवारी 2020 ला तत्कालीन अध्यक्षा विजया रहाटकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. तर विजया रहाटकर यांची 2016 मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली होती. तर रहाटकर अध्यक्ष होण्याआधी अध्यक्षपद रिक्त होतं. कारण 2012 मध्ये ॲडव्होकेट रजनी सातव यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी लगेच कोणाची नियुक्ती करायची की नाही हे राज्य सरकारच्या हातात आहे. पण सध्याचे अशोक खरात याचं महिला अत्याचार प्रकरण गंभीर असल्यानं सरकार लगेच महिला आयोगाचे अध्यक्षपद भरणार नाही अशी शक्यता आहे. दरम्यान राज्य महिला आयोगासंबंधित हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.